7 ते 8 दिवस अगदी छान टिकणारे तळणीचे मोदक मी आज बनवलेले आहे। अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत हे मोदक तयार झालेले आहेत। 11 किंवा 21 मोदकांसाठी साहित्य किती लागतं, किती प्रमाण लागतं ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आपण आज तळणीचे मोदक बघणार आहोत, तर तेच बनवायला सुरुवात करूया। तळणीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी कणिक भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 कप इतकी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि 1 कप इतका मैदा वापरलेला आहे। मैद्याऐवजी रव्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलंय आणि सर्व सुके जिन्नस आधी एकत्र करून घ्यायचे। आणि या पिठामध्ये आता तुपाचं मोहन मी टाकून घेणार आहे। तर 2 चमचे इतकं तूप मी चांगलं कडवून घेतलं आणि या पिठामध्ये ते घालून संपूर्ण पिठाला आता हे मोहन चांगलं लावून घ्यायचं आहे। तर तुपाऐवजी तेलाचं देखील मोहन तुम्ही या पिठामध्ये टाकू शकता। सुरुवातीला तूप चांगलं कडकडीत गरम असतं, त्यामुळे डायरेक्ट हाताने न लावता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 1-2-3 मिनिटं आणि त्यानंतर सर्व हे तुपाचं मोहन हाताच्या साहाय्याने असं पिठाला लावून घ्यायचं। आता इथे मी सर्व तूप जे आहे ते पिठाला व्यवस्थित असं लावून घेते आणि त्यानंतर हे पीठ भिजवून घेणार आहे। हे पीठ भिजवण्यासाठी जे पाणी वापरते ते रूम टेम्परेचरचंच आहे, कोमट किंवा गरम पाणी वापरण्याची आवश्यकता नाही आहे। आता याचा खूप सैलसर पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही, अगदी मीडियम असा पिठाचा गोळा असा मळून घ्यायचा आहे। तर इथे संपूर्ण पीठ मी आता मळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मीडियम असा हा पिठाचा गोळा मळून ठेवला आहे। आता हा झाकून 15 ते 20 मिनिटं असा मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि एकीकडे सारणाची तयारी करायची आहे। तर सारण बनवण्यासाठी इथे 1 चमचाभर इतकं मी तूप टाकून घेतलं आणि यामध्ये अर्धा चमचा इतकी खसखस टाकून घेतली। खसखस फुलल्यानंतर यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर आज ओल्या नारळाचेच मी हे मोदक बनवणार आहे, तर त्यासाठी 1 कप इतका ओल्या नारळाचा चव मी इथे वापरलेला आहे। 1 कप नारळाचा चव वापरला तर यामध्ये 11 ते 12 मोदक तयार होतात आणि जर 21 मोदक बनवायचे असेल तर हा नारळाचा चव तुम्हाला 2 कप इतका वापरावा लागेल। आता 1 कप इतका नारळाचा चव होता, तर त्यासाठी अर्धा कप इतका मी गूळ वापरलेला आहे। तर यामध्ये तुम्ही पिठी साखरेचा देखील वापर करू शकता आणि हा नारळाचा चव कपमध्ये मी भरताना अगदी दाबून दाबून भरलेला आहे, तर त्या हिशोबाने याचे 11 मोदक तयार झालेले आहेत। तर इथे गूळ वितळून घेतला आणि गूळ वितळल्यानंतर खूप वेळ गॅस चालू नाही ठेवायचा, नाही ते हे सारण कडक होणार। तर तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत असं सारण तयार झालेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर वेलची पूड यामध्ये टाकून घेतली। आवडीनुसार यात तुम्ही सुकामेवा देखील टाकू शकता। वेलची पूड टाकल्यानंतर सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे एका ताटामध्ये हे सारण काढून घ्यायचं आहे। तर सारण पण तयार झालेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटांनंतर हे मोदक तयार करायला घेतलेत। तर मोदक बनवण्याआधी पुन्हा हा पिठाचा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। तर पुन्हा थोडंसं तूप टाकलं आणि व्यवस्थित ही कणिक चांगली मी मळून घेते। हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर आता याचे 2 गोळे करून घेणार आहे आणि याच्या बारीक बारीक अशा मोदकाच्या लाट्या बनवून घेणार आहे। तर तुम्ही एक मोठी पोळी देखील याची बनवून घेऊ शकता आणि एखाद्या वाटीच्या मापाने याचे असे बारीक बारीक पुऱ्या तयार करून घेऊ शकता, जेणेकरून मोदक हे अगदी एका आकाराचे तयार होतील। तर मी इथे अशा लाट्या बनवून घेतल्या एकसारख्या। तर ह्या एका गोळ्याच्या 11 लाट्या इथे तयार झालेल्या आहेत। 2 कप कणकेमध्ये 21 मोदक तयार होता। आता सुरुवातीला मी इथे 11 मोदक तयार करून घेणार आहे। आता इथे मी सर्व लाट्या अशा बनवून घेतल्या आणि याचे असे गोल गोल गोळे बनवून घेणार आहे आणि लगेचच मोदक बनवायला सुरुवात करणार आहे। तर जे तळणीचे मोदक आपण बनवतो ना, ते बनवायला खूपच जास्त सोपे असतात, काहीच वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतात आणि टिकतात देखील जास्त दिवस। तर इथे मी गव्हाचं पीठ वापरून आता ही लाटी अशी लाटून घेतली आहे। खूप जास्त जाड नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही करायची आहे। याच्यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि याच्या उकडीचं मोदक बनवत असताना जशा आपण पाऱ्या बनवून घेतो ना, जशा कळ्या काढतो, त्याच पद्धतीनं मी या तळणीच्या मोदकाच्या देखील कळ्या पाडून घेणार आहे। तर या पद्धतीनं हे पीठ लगेच चिकटलं जातं आणि याच्या कळ्या पाडायला खूप जास्त त्रास नाही होत।
तर ह्या अशा पद्धतीनं बघा मी याच्या कळ्या बनवून घेतल्या आहे आणि या मोदकाचं नाक असं दाबून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं पॅक करायचं आहे, म्हणजे तेलात टाकल्यानंतर हे सुटले नाही पाहिजे, याची टोकं सुटली नाही पाहिजे। तर इथे बघा तुम्ही मस्त तळणीचा मोदक तयार झालेला आहे। याच पद्धतीने बाकीचे देखील सर्व मोदक आता मी तयार करून घेते। तर दुसरी पण लाटी तुम्हाला लाटून दाखवते। हातावर घेऊन जर तुम्हाला सारण भरून कळ्या पाडायला जर जमत नसेल ना, तर या पद्धतीनं असं पोळपाटावरच लाटी ठेवून मोदक तयार करता येतो। तर बघा भरपूर असं सारण भरून घेतलं आणि या पद्धतीनं अशा कळ्या पाडून घेतल्या। तर कळ्या जेवढ्या जवळजवळ पाडता येतील तेवढ्या जवळजवळ ह्या पाडून घ्यायच्या आहे। व्यवस्थित सारण असं दाबून मोदक असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। मोदकाचं नाक व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। तर हे बघा एक्स्ट्राचं जे कणिक होतं ते काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तळल्यानंतर कडक लागत नाही। तर हा बघा असा मोदक तयार झालेला आहे। आता हे सर्व मोदक तयार झालेले आहेत। आता हे मी तळून घेणार आहे। तर मध्यम असं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये जेवढे बसतील तेवढे मोदक टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी स्लो टू मीडियम फ्लेमवरती हे मोदक तळून घ्यायचे आहेत। तर मोदक तळताना जास्त घाई नाही करायची, नाहीतर हे मोदक कुरकुरीत असे खुसखुशीत तयार नाही होत, तळले नाही जात, अगदी नरम पडतात ते लगेच। त्यामुळे अगदी मंद आचेवरच हे मोदक व्यवस्थित असे खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। सर्व मोदक एकसारखे असे खरपूस तळले गेलेले आहेत। तर आता हे लगेचच तेलातून काढून घ्यायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत। बनवायला अतिशय सोपे आहे, 7 ते 8 दिवस अगदी छान टिकतात। अगदी सोपी रेसिपी आहे, जरूर ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।